जालन्यात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडित कुटुंबांचे न्यायासाठी उपोषण, धमक्या आणि दबावाचे आरोप. जालन्यामध्ये पीडित कुटुंबांची कारवाईची मागणी. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून त्यातील आरोपी गुन्हा दाखल असल्यापासून अद्याप अटक केली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाने पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 64, 65, 351 तसेच बालकाच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अंतर्गत कलम 3, 4, 5, 6 आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध गंभीर आणि अजामीनपात्र कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संशयित आरोपी करण अर्जुन उडदंगे याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित पक्षाने केला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार संबंधित आरोपीला गावातील काही पदाधिकारी पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये सरपंच, सचिव तसेच तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांचा उल्लेख करण्यात आला असून आरोपी आणि त्याचे समर्थन हे पैशाच्या व प्रभावाच्या जोरावर पोलिसांवर दबाव टाकत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. गोंदी पोलीस ठाणे आम्ही पैशाने विकत घेतले आहे तसेच राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणतीही कारवाई होणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. पीडित कुटुंबाने या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी CID किंवा गोपनीय शाखेमार्फत करण्यात यावी तसेच आरोपीस तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच पीडित मुलगी आणि महिलेला संरक्षण देण्याची ही मागणी करण्यात आली आहे. सर, मुलीला मी वावरात गेलेली होती खुरपायला आणि मुलीला घरी आल्याच्या नंतर मुलीला म्हणलं मी इज्जत घेतली करण उडदंगेनी. मग पोलीस ठाण्यामध्ये गेली, केस पण केली सर. त्याने काही दखल घेतली पण त्याला अटक नाही केलं सर. कोर्टात जबाब झाले सर, मेडिकल झालं, सगळं झालं पण त्याला अटक नाही केलं सर. अटक नाही केलं म्हणून सर आम्ही उपासनाला 3 दिवस झाले उपासनाला बसलेलो आहे. आमची एवढीच मागणी आहे सर, काही आम्हाला मया कोरीला न्याय मिळावा आणि त्याला अटक व्हावा, एवढीच मागणी आहे सर. करण उडदंगेला अटक व्हावा सर. 3 तारखेला सर, 28 तारखेला मार्च महिन्यामध्ये सर. चन्नापुरीला सर 12 वाजता सर. अधिकारी जालना, मान्य जिल्हाधिकारी जालना यांच्या कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसापासून आशिपारधी समाजाचे संपूर्ण परिवारासहित या ठिकाणी उपोषण करीत आहेत. आणि उपोषणाचा विषय असा गंभीर आहे, यामध्ये 13 वर्षाच्या मुलीवर काही निर्धमानी बलात्कार करून तिला म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा धक्का लागून मुलीच्या बापाला जसं हे माहिती झालं की माझ्या मुलीवर गावातील प्रतिष्ठित जातीच्या लोकांना, जातीवादी लोकांना बलात्कार केलाय, त्यांना याचा धक्का सहन न झाला, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. आणि या परिवाराचं गेल्या 3 दिवसापासून उपोषण आहे. परंतु मान्य जिल्हाधिकारी, मान्य पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस स्टेशन या समाज कल्याणाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. जो आशिपारधी समाज, गाव पुसा बाहेर राहणारा समाज, जो आज भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क आणि अधिकारापासून वंचित आहे, या समाजाला न्याय भेटायला पाहिजे. गोंदी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दिनांक 26/3/2026 रोजी आणि 28/3/2026 रोजी गुन्हा दाखल असून सुद्धा अद्याप आरोपी अटक नाही. याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. पॉक्सो 8 मध्ये गुन्हा दाखल आहे, अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तरी देखील शासन कुठलीही दखल घेत नाहीत आणि हा परिवार उपोषण करीत आहेत. परिवाराची साधी गृह विभागाच्या वतीने या कुठेही याची चौकशी न करता या परिवारावर अन्याय होत आहे. आमची मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला विनंती राहील, या परिवाराची त्वरित दखल घ्यावी आणि यांना न्याय देण्यात यावा, संबंधित आरोपांना अटक करण्यात यावी. त्याचबरोबर मुलीच्या बापानं जी आत्महत्या केली याच्यामुळे संबंधित आरोपी यांचा पूर्ण जबाब घ्यावा आणि 304, 306 संबंधित आरोपीवर दाखल करावा. यांच्या परिवाराला शासनाने मदत करावी, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मी हरीश रत्न पारखे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष युवा.